संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या निराधार योजना आहेत तर या योजनेचं वितरण खरं तर आज सुरुवात व्हायला पाहिजे होतं। काल पोर्टलवर मेसेज आला होता, त्या संदर्भात आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट देण्यात आलेली होती। परंतु तुम्ही असं म्हणाल की मग आज जे आहे या पोर्टलवर परत त्याच पोर्टलवर आपल्याला परत दुसरा मेसेज आलेला आहे। पहिला एक मेसेज आला, त्यानंतर आज एक परत मेसेज आलेला आहे। आता मूळ मुद्दा आहे की यामध्ये परत वितरणाची तारीख जी आहे ती बदलण्यात आलेली आहे। म्हणजे एरवी आपल्याला एकच पोर्टलवर मेसेज पडतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी वितरण पण सुरुवात होते, पण तसं न होता यावेळेस परत नवीन आज मेसेज पडला आणि ज्या वेळेस आपलं वितरण व्हायला पाहिजे होतं तर त्यावेळेस ते वितरणाचे मेसेजेस पडत आहेत। त्यामुळे एकंदरीत जे आहे सकाळी आपण यावर अपडेट देणं टाळलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस ही अपडेट आली होती, कारण की वितरणाची जी तारीख आहे त्यापेक्षा वितरण आज व्हायला पाहिजे होतं असं सर्व लाभार्थ्यांना अपेक्षित होतं। तर आता पाहिलं आपण तर वितरणाच्या तारखेचे मध्ये जे परत बदल करण्यात आलेला आहे, ही बाब सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन नवनवीन जे आहे दोन मेसेज पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजचा मेसेज कोणता होता, याच्या अगोदरचा कोणता होता आणि त्यामध्ये बदल काय होता थोडक्यात सांगतोय। फक्त तारीखमध्ये बदल आहे, बाकी काय असं त्याच्यामध्ये बदल नाही। आणि याचा अर्थ असा पण नाही की वितरण खूपच अनिश्चित काळासाठी पुढे जाणार आहे, खूपच जास्त दिवस लागणार आहे असं पण नाही। कदाचित वितरण जे आहे उद्या मॅक्झिमम चान्सेस आहेत उद्या वितरण सुरू होऊ शकतं बघा। कारण की आज त्याच्यामध्ये जे काही तारखेमध्ये जे बदल दिलेले आहे, खरं तर आजच वितरण व्हायला पाहिजे होतं, पण आज नवीन तारीख दिलेली आहे। पहिल्यांदा आज काय तारीख आली ती एकदा आपण समजून घेऊयात बघा। आज जर आपण पोर्टलवर जर चेक केलं तर पोर्टलवर आजचा जो मेसेज आहे तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा। आपण सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 19 नोव्हेंबर बघा। आता इथे हा जो मुद्दा आहे 19 नोव्हेंबर 2025 म्हणजे रात्री, म्हणजे आजच्या रात्री 8 वाजल्यापर्यंत जे सांगितलं त्यांनी की पोर्टलवर लाभ वितरणाची कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पोर्टल सक्रिय राहणार नाही। परंतु कालच्या जर आपण मेसेजमध्ये पाहिलं तर 19 तारीख नव्हती, काल 18 तारीख होती बघा। स्पष्ट पहा इथे दिलं हे बघा, कालच्या मेसेजमध्ये 18 नोव्हेंबर आहे आणि आजच्या तारीखमध्ये आजच्या याच्यामध्ये 19 नोव्हेंबर आहे। हे आजचा मेसेज आहे आणि हा कालचा मेसेज आहे। हे दोन्ही मेसेज पोर्टलवर होते, पण या मेसेजचा जर का अर्थ आपण गृहीत धरला तर आज वितरण व्हायला पाहिजे होतं। पण आता या मेसेजच्या नुसार जर आपण विचार केला तर पोर्टलवर ज्यावेळेस मेसेज पडतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मॅक्झिमम चान्सेस असतात वितरण चालू होत असतं। आता लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल, कारण साहजिकच आहे खूप वितरण पुढे गेलेलं आहे। परंतु काही जरी असलं तर खूपच काही वितरण पुढे जाणार नाही। त्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम जे असतात ते त्यांनी सॉल्व्ह केले असेल, त्यानंतरच त्यांनी पोर्टलवर मेसेज दिला असेल। आता राहिला मुद्दा की का बरं आज नवीन मेसेज आला असेल, तर आपल्याला जास्त खोलात न जाता काही तांत्रिक अडचण असू शकते, आपण ती गोष्टी कधी समजून घेतल्या पाहिजे। हमेशा आपण नकारात्मक न राहता काही गोष्टी काही तांत्रिक बाबी असतात, एका दिवसामुळे सरकारला वितरण पुढे घालून त्यांना काय आनंद मिळाला नाही, परंतु काही तांत्रिक बाबीमुळे जे आहे वितरण एक दिवस पुढे जात असेल तर आपण ते समजून घ्यायला पाहिजे। मॅक्झिमम चान्सेस आहेत की उद्या वितरण सुरू होईल। वितरण सुरू झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलवर त्याचे अपडेट देण्यातच येणार आहे। परंतु सरकारला पण विनंती आहे की वेळेवर जर वितरण केलं तर बरं राहील, कारण लाभार्थ्यांना जे आहे योग्य वेळी औषध उपचार किंवा इतर कारणामुळे जे आहे जे लाभ जो आहे तो हवा असतो। आणि यावेळेस जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना वाढीव लाभ 2,500 याप्रमाणे मिळावा सरसकट जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना, आणि जे इतर याच्यामध्ये मोडतात कॅटेगरीमध्ये तर त्यांना ऑब्वियसली 1500 रुपये याप्रमाणेच मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही काळजी करू नका। उद्यापासून वितरण सुरू होण्याची जी दाट शक्यता आहे, पाहूयात उद्या वितरण हे सरकार कोणत्याही परिस्थितीत चालू करेन अशी अपेक्षा आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।